नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आवर डेली मार्केट व्लॉग. जिथं आपण बघतो डेली मार्केट मुवमेंट आणि आज मार्केटमध्ये काय घडले ते. तर आपण बघू शकता की व्हॉलेटिलिटी इंडेक्स पासून आपण सुरुवात करतो. व्हॉलेटिलिटी इंडेक्स म्हणजे काय, की मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी कमी राहिली का जास्त राहिली आणि व्हॉलेटिलिटी वाढली का कमी झाली, ह्याच्याबद्दल आपल्याला व्हॉलेटिलिटी इंडेक्स सांगतो. तर व्हॉलेटिलिटी इंडेक्स आपण जर बघितला तर 12च्याही खाली आज बंद झालेला आहे. 11.94 वर 1.89% कमी झालेला आहे. आणि व्हॉलेटिलिटी तुम्ही बघू शकता की बजेट सेशन नंतर 1 तारखेनंतर व्हॉलेटिलिटीमध्ये सडन डिक्रीज पाहायला मिळाला. म्हणजे व्हॉलेटिलिटी ही कमी होऊ शकते. ह्याची खूप सारी कारणं आहे की मार्केट कॉन्सॉलिडेट झालंय. मार्केटमध्ये थोडं टॅक्सेस पण वाढलेले आहेत. त्याच्यामुळे व्हॉलेटिलिटी कमी होत आहे. व्हॉलॅटिलिटीचा परिणाम असा होतो, की तुमचं मार्केट फास्ट वाढणार का संथ गतीने वाढणार, हे तुमचं व्हॉलॅटिलिटी इंडेक्स ठरवतो. तर व्हॉलॅटिलिटी इंडेक्स जेव्हा जेव्हा कमी असतो, म्हणजे व्हॉलॅटिलिटी इंडेक्सची व्हॅल्यू ज्यावेळेस कमी असते, म्हणजे 14च्या खाली ज्यावेळेस असते, 14-15च्या खाली, त्यावेळेस मार्केट एक संथ आणि स्टेडी गतीने कमी जास्त होतं. जास्त तुम्हाला एक सडन मूव्ह मार्केटमध्ये दिसणार नाही. तर व्हॉलॅटिलिटी ज्यावेळेस सर्ज होती, म्हणजे 16 नंतर 16 किंवा 16च्या पार जाती, त्यावेळेस तुम्हाला मार्केट खूप व्हॉलटाईल दिसतं. म्हणजे जिथं की तुम्हाला सडन अप सर्ज किंवा सडन डाऊन सर्ज दिसू शकतो. मार्केट फास्ट वाढतं, फास्ट कमी होतं. त्यावेळेस तुमचे अल्फा डेल्टा थीटा, सॉरी थीटा नाही, अल्फा आणि डेल्टाच्या व्हॅल्यू फास्ट वाढतात ऑप्शनचा जर कॉन्टेक्स्ट घेतला तर. आणि वेगाच्या पण व्हॅल्यू, वेगा म्हणजे व्हॉलॅटिलिटी, वेगाच्या पण व्हॅल्यू खूप फास्ट वाढतात. म्हणजे ॲक्सिलरेशन मार्केटमध्ये फास्ट राहतं जर व्हॉलॅटिलिटी इंडेक्स जर जास्त असेल तर. जास्त म्हणजे 15-16च्या वरती. तर आपण निफ्टी बघू शकतो की 0.20%च्या ॲडव्हान्सेसमध्ये 50 पॉईंटनी वरती क्लोज झालेला आहे. तर बघूया निफ्टीचा चार्ट. निफ्टी आज बघू शकतो की आपण एक 20 डे EMAचा सपोर्ट घेऊन पुन्हा एकदा मार्केट 50 डे EMAच्या अराउंड क्लोज झालं आहे. 25,700च्या अराउंड, 25,000 टू बी प्रिसाइज, 25,693, म्हणजे 25,700च्या अराउंड. आपण बघितलेलं की 25,700ला एक रेजिस्टन्स आहे, 25,900ला, 800ला आणि 26,000 एक रेजिस्टन्स आहे मार्केटमध्ये. आणि खाली सपोर्ट आहे 25,500ला आणि 25,189 जर बघू शकताल 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज. इथं बघू शकताल 25,500च्या अराउंड एक 20 डे एक्सपोनेन्शियल ॲव्हरेज असा चार्टनुसार तुमचा सपोर्ट बनत आहे. तर 25,500, 25,200च्या अराउंड, 25,189 हे तुमचे सपोर्ट लेवल बनू शकतात चार्टच्या हिशोबाने. चार्ट पण असं कॉन्सोलिडेशन लेवलमध्ये गेलेला आहे की तुम्हाला एक सडन अपसर्ज आणि डाऊन सर्ज मुवमेंट दिसणार नाही मार्केटमध्ये. तर आता बघू आपण ऑप्शन्स डेटा. ऑप्शन डेटा जर तुम्ही बघितला तर 25,600च्या 25,673 हे तुमचं सिंथेटिक फ्युचरची प्राइस आहे. 25,650 हा तुमचा ॲट द मनी स्ट्राईक आहे. 25,700ला जर बघितलं तर 1 कोटी कॉल आहेत. म्हणजे 25,700 हा एक रेजिस्टन्स असू शकतो. 25,600ला सुद्धा पुटमध्ये 1,09,00,000 कॉन्ट्रॅक्टच्या अराउंड 135% हा सर्ज झालेला आहे. तर इथं चांगले कॉन्ट्रॅक्ट्स बिल्ड झालेले आहेत 25,600ला. तर 25,600, 25,500ला पण 99%ने ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे. 1,25,00,000 कॉन्ट्रॅक्ट इथं ओपन झालेले आहेत टोटल, म्हणजे ओपन इंटरेस्ट. तर 25,500, 25,600 हे तुमचे सपोर्ट लेवल राहतील. 25,700 हा सडन एक रेजिस्टन्स लेवल राहील. 25,800 मध्ये 1,13,00,000 कॉन्ट्रॅक्ट आहे, पण इथं जास्त कॉन्ट्रॅक्ट ओपन झालेले नाही, इथं 12% कॉन्ट्रॅक्ट नवीन आलेले आहेत. तर इथं 25,800ला तुम्ही बघू शकता की 1,13,00,000 कॉन्ट्रॅक्ट आहे, पण इथं नवीन कॉन्ट्रॅक्ट ओपन झालेले नाहीत. 26,000ची जर लेवल तुम्ही बघताल तर 26,000ला 1,49,00,000 कॉन्ट्रॅक्ट आहेत, पण 2.3%नी फक्त कॉन्ट्रॅक्ट आज वाढलेले आहेत, नवीन कॉन्ट्रॅक्ट. तर त्याच्यामुळे तुमचे चार्ट डेटानुसार 26,000, 25,700 हे तुमचे रेजिस्टन्स लेवल राहू शकतात. सपोर्ट लेवल 25,600 आणि 25,500 हे ऑप्शन डेटानुसार तुमचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहेत. 25,600, 25,500 हे तुमचे एक सपोर्ट लेवल राहू शकतं ऑप्शन डेटानुसार. आणि 25,800
700, 800 आणि 24,000 हे तुमचे रेजिस्टन्स लेवल असू शकतात. तर आता आपण बघू की ओपन इंटरेस्ट चेंज कसा राहिला. तर मार्केटमध्ये तुम्ही इथं बघू शकता 25,500च्या पुटमध्ये 72 लाख ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे पुट कॉन्ट्रॅक्टमध्ये. इथं तुम्ही बघू शकता की 62 लाख कॉन्ट्रॅक्टचा ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे 25,600च्या आणि 25,500 मध्ये 72 लाख, 25,600 मध्ये 62 लाखाचा ओपन इंटरेस्ट वाढलेला आहे. तर इथं चांगलं पुट म्हणजे पुट सेलिंग झालेलं आहे. पुट सेलिंग होतं त्यावेळेस पुट बाईंग होऊ शकतं. त्याच्यामुळे सेलरला कधी पण जास्त, तर इथं दोन्ही ठिकाणी ओपन इंटरेस्ट वाढल्यामुळं तुम्ही बघू शकता की हे दोन चांगले सॉलिड सपोर्ट मार्केटचे बनलेले आहेत. आता इथं बघू शकतो 26,000च्या लेवलला कॉलमध्ये 3 लाख कॉन्ट्रॅक्ट वाढलेले आहेत आणि इथं कॉलमध्ये फक्त बघा तुम्ही 25,700ला एक तुमचे 10 लाख कॉन्ट्रॅक्ट वाढलेले आहेत. तर इथं जास्त कॉलमध्ये जास्त नवीन कॉन्ट्रॅक्ट ओपन झालेले नाहीत, पण पुटमध्ये 25,500 आणि 25,600 आणि 25,500ला एक चांगला ओपन इंटरेस्ट वाढल्यामुळे हे दोन सपोर्ट लेवल तुमचे बनलेले आहेत. तर आता आपण बघू की FIDAचा डेटा. तर इंडेक्स ऑप्शनमध्ये मिडियम बेरिश आहेत, हे मिडियम बिअरिश आहेत, स्ट्रॉंग बिअरिश आहेत, प्रो क्लायंट, बुलिश बुलिश क्लायंट ला वाटतं की मार्केट वर जाईल म्हणजे रिटेल इन्व्हेस्टरला. DISनी काही ट्रेडिंग केलेलं नाही आणि इथं FI माइल्ड बिअरिश आहेत, मीडियम बिअरिश आहेत आणि प्रो ट्रेडर म्हणजे मोठे रिटेल इन्व्हेस्टर्स जे आहेत, प्रो ट्रेडर्स जे आहेत त्यांचा स्ट्रॉंग बिअरिश आहेत इंडेक्स ऑप्शनमध्ये. तर तुम्ही बघू शकता कॉल शॉर्टिंग झालेलं आहे बऱ्यापैकी इथं आणि इथं कॉल बाईंग झालं असू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही जर रिटेल इन्व्हेस्टर असाल तर तुम्ही जर कॉल किंवा पुट बाय केलेला असेल तर तुम्ही तुमचे ऑप्शन ग्रीक्सच्या व्हॅल्यू बघून तुमचे कॉन्ट्रॅक्टचे स्टॉप लॉसेस ठरवा. एक टाईट स्टॉप लॉसेसने चाला की तुम्हाला कमीत कमी तोटा होऊ शकतो. एक चांगल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घेऊनच मग स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. तर आपण ऑप्शनची सिरीज आणणार आहे सॅटर्डे संडेला. तर तुम्ही फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा आपल्या इन्व्हेस्टमेंट चॅनलला, जिथं आपण डेली मार्केट ब्लॉग पोस्ट करत असतो. तर तुम्ही, आम्ही कोणती ॲडवाईस देत नाही, पण आम्ही एक इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस आणि इन्व्हेस्टमेंट एक अवेअरनेस आणि स्टडी पर्पजसाठी आम्ही हे व्हिडिओज पोस्ट करत आहोत. तर फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आमच्या चॅनलला आणि भेटूयात उद्याच्या मार्केट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.